अहो नसता चाळा करून थकले, माळ जपाया लागले, सगळं करून भागले. प्यायाला मन काही होईना, हो हो हो. प्यायाला मन काही होईना आणि बळोबळ घशातील दिली. अशी बघा दारूची बाटली, अशी बघा दारूची बाटली, अशी बघा दारूची बाटली, अशी बघा दारूची बाटली. बया शिरली माझ्या अंगात, काही सांगू आलो मी रंगात. उलटून गटारात पडलो जरी लाज नाही जीवाला वाटली. अशी बघा दारूची बाटली, अशी बघा दारूची बाटली. गटारात पडल्यावर बाया बोरांनी कुणी लात घाल, कुणी तोंडात हाल आणि कुणी कपडे फाड. तिथंच माझी उतरली आरती, कुणीतरी दिली बघा पोलिसाला वर्दी. पोलीस आल्यावर त्याने काय केलं, हारत धरली गचांडी, तशी भरली मला थंडी. फाकीवाल्यानं उचलली मांडी, गुडघ्याचा फटका, मानेला झटका आणि ठर इजार फाटली. अशी बघा दारूची बाटली, अशी बघा दारूची बाटली. घरी होत्या भांड्याच्या उतरंडी, तांब्या पितळीची बायको घासून घासून चमकवायची. घरी होत्या भांड्याच्या उतरंडी, गेली वाण्याच्या घरात भांडी. दारूसाठी घाण ठेवायला गेली वाण्याच्या घरात भांडी. अहो पितळाची गेली त्या तिथं आली, जेवायला जर्मनची ताटली. अशी बघा दारूची बाटली, भर जवानी धरावी लागते चार पायाची खाटली. अशी बघा दारूची बाटली, चार घडीच्या नशेच्या पायी उभी जिंदगी बसली. अशी बघा दारूची बाटली, 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 अशी बघा दारूची बाटली. मला सांग तुझी बायको कुठे आहे? मला तुझ्या बायको बरोबर नाचायचं. अहो ऐका, अहो पाहुणं, ओ पाहुणं, मुहूर्त टळून गेलाय, चला. अहो जाऊ दे, मूर्त पुन्हा येईल. अहो मंडळी तिकडे तात्कळत बसली आहेत, चला लवकर, चला चला. नाही म्हणलं ना. हे बघा, एक तर बऱ्याच वर्षांनी आमच्या मित्राचं लग्न ठरलंय. आम्हाला नाचू द्या, दारू ठोकरवाडीत आम्ही करतो नव्या नवरीचं स्वागत. अहो सदाशिवराव, एका बाटली तुमचं नाही भागत येत. तुम्ही तसं काय ऐकणार नाही. नवरदेवाचा बाप कुठे आहे? तो काय तिकडे दारू पिऊन पडलाय. अरे देवा. ओ पाहुणं, कोण पाहुणं? अहो तुमची माणसं दारू पिऊन नाचत आहेत, सांगा निघाला लवकर. संध्याकाळपर्यंत पोचतील, तिकडे जावा. असल्या बेवड्या लोकांना पोरगी द्यायची नाही. हे लगीन मोडलं.
लग्या कुठं चालला रे तू लग्नी करायला पैसे कोण तुझा बाप देणार का रे तुझा अण्णाचा बाप काय कळलं पैसे आता कुठे आले पैसे चला हा चालवत मी बसलो इथं माझी जागा आहे अरे, हा बसून द्या की रे. आता मी बोलतो साला हेच जर जगणं असेल तर मेलेलं बरं अरे हेच जर जगणं असेल तर मेलेलं बरं पण भीती वाटते ना मरायची मग प्यायलेलं बरं पारू पारू कोण तुझी वहिनी आज सकाळी पेपर घेऊन आली मला म्हणली वाचा म्हणली धनी रोज दारू पिऊन पिऊन किती लोक मरतात तुम्ही दारू पिते बरं नाही म्हणलं पारू आजपासून बंद दारू पेपर बंद भरपूर झाली अरे बघ की रे त्याला काय पाहिजे ते अर्जुन आपला मित्र अर्जुन अर्जुन जून जून अर्जुन जून अर्जुन एवढा विचार करतोय होय रे अर्जुना विचार करू नको तर काय करू यार रात्रभर झोप येत नाही 30 वर्षाचा झालोय तरी रातच्याला एकटा झोपतो अजून होईन होईन तुझं बी लगीन होईल कवा होईन पेपर मधल्या मल्लिका शहरातला बघू बघू किती दिवस काढायचे रे खरंय बाबा अरे आता तर माझी आदर्शासारखी नजर बघून पेपर मधली मल्लिका बी डोक्यावरनं पदर घ्यायला लागली अरे म्हणून म्हणतो पेपर वाचायचं सोड आणि दारू पी 2 घोट पोटात गेल्यावर बघ कशी तरतरी येते, हा. अरे याच्या पायीच तर लगीन मोडलं ना माझं पुंगाऱ्या हो ए उगाच काही बडबडू नको आहे तू हा? अरे त्या पुरीच्या बापाला माहित नव्हतं होय भोकरवाडीचे लोक कसे आहेत ते अरे जिल्ह्यात भोकरवाडीचं नाव कुठं बी निघालं ना तरी लोक म्हणतात ती पेदाड्यांची वाडी काय अरे पण मी तर पित नाही ना अरे म्हणून म्हणतो तू बी दारू पी उगाच आपलं जमाना जमाना म्हणून रडत बसण्यात काय पॉइंट त्यापेक्षा 2 घोट पोटात घाल मग बघ अरे तुझा सक्का बाप बी तुला आठवणार नाही मग बायकोचं काय घेऊन बसलो सोरे नको ये उग बेकार नाद आहे तो अरे तुझा बा नाही का दारू पी आणि आपण सिनेमा मध्ये नाही का बघत लग्न मोडलं की शाहरुख खान काय करतो दारू पितो टेन्शन आले की अमिताभ बच्चन काय करतो दारू पितो त्यांना लगून काय बोलतं का नाही यार त्यांचे तो फोटो लावतात घराघरात अरे दारू पितो विलन दारू पितो हिरो अरे तू दारूच नाही पेला तर तुझं आयुष्य झिरो असं चला मग घेऊ 2-2 घोटाच आता कसं मर्दवानी बोलला चल अर्जुना ओट 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 अर्जुना दारू पी अर्जुना 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 आता तुझं डोळे दारूवर अर्जुना अरे शाहरुख खान लग्न मोडल्यावर काय करतो दारू पितो अमिताभ काय करतो दारू पितो चल 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 अर्जुना नको नको आहे भोकरवाडीला जाणार चला पुढे चला नाही भोकरवाडी चला कमाल आहे एक्सक्यूज मी हॅलो अरे बे हे? मी भोकरवाडीला जाणार नाही 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 मला जायचंय भोकरवाडीला जावा की मला कशाला विचारताय नाही नाही तुमच्या गाड्या जातात ना तिकडे कोणत्या बोकरवाडी जायचंय 2 आहेत का 2 आहेत एक मोराची बोकरवाडी हा, हा. तिथं लई मोर आहेत एक पेदाड्यांची बोकरवाडी तिथं लई पेदाडे आहेत नाही नाही तिथं ते मोठं मंदिर आहे असं सांगितलंय मला मंदिरे. हा, ते बरोबर आहे बरोबर पेदाड्यांची बोकरवाडी बरोबर बरोबर.
तिकडे जायचंय मला हं. चला मग. जाऊ की मग. नाही नाही अहो कसं जाणार दूर आहे म्हणे. नाही नाही आम्ही जात नाही त्या गावाला हो. का नाही नाही, अजिबात जात नाही. एकदा गेलतो मागे मी हा हा तिथे एक बेवडा भेटला. मला म्हटला मला गाडी चालवायला दे. हा. म्हटलं अजिबात देणार नाही. तू माझ्या हा. पाया पडला रडायला लागला हो. हा? मग दिली गाडी चालवायला त्याला. हा, मग ठोकली की झाडावर. नाही नाही मग काय त्याच्याकडनं नुकसान भरपाई घ्यायची आपण कॉम्पन्सेशन असं कसं हं? घेतली हा. त्यांनी माझ्याकडनं घेतली. काय? झाड मोडलं म्हणून. अहो पण मला गेलं पाहिजे ना मी टीचर आहे जॉईन आहे मला कोण आहे? मी शिक्षक आहे शिक्षक शिक्षक आहे होय. 100 चला. पडतात. चला आता ते इतर काय? वेळेला टीचर लोकांकडनं आम्ही 200 रुपये घेतो. अहो, तुम्ही 100 रेटच रुपये आहे त्यो. द्या द्या चला जास्त बोल नका. घ्या. अहो पट्टा पट्टा काढा हो. घ्या 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 बसा तिकडं. अहो, सगळं विचित्र आहे. आलं बघा All wonders. भोकरवाडी. अहो, पुढे, पुढे. काय झालंय हं? यायला. हा? अरे राम. हो 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 हो. काय? बघा म्हणून कुणी जास्त पैसे दिले तरी आम्ही भोकरवाडीला येत नाही ते एवढ्यासाठी. अहो बघा तरी तो मेला आहे जिवंत आहे अरे हं? ते कशा पण मरतय. अरे आता 10 रुपयाचं उठते बघा पटदिशी. या गावात खूपच दारोडे दिसत आहेत लोक ऑल ड्रिंकर्स. तुम्हाला म्हणून सांगतो या गावातली बायका परत सोडले ते सगळे असे बेवडे आहेत. म्हणून त्या गावाला पेदड्यांची भोकरवाडी म्हणतात. नाही नाही पण आता काय करायचं काय त्याच काय करायचं नाही आता याला उचलायचं. तुम्ही त्याला घेऊन जायचं. स्वतःच्या पैशाने दारू पाजायची. उठते बघा ते. माझ्या पैशाने हं. मी चला. अरे चला उचला तिकडनं. चला उचला. आय, शाबास. मानला तुला. अरे आजपर्यंत लई बाया बघितल्या पण झोपून पैसा कमवणारा पहिला पुरुष तूच. अण्णा भेटूया पुन्हा. बघ रे त्याच्याकडे बघ. आय शाबाश. आज आपण तिसरा धडा शिकणार आहोत भटकंती. काय नाव? भटकंती. व्हेरी गुड. बरं आपण धडा वाचायला सुरुवात करायची आता. नक्की. चला पुस्तक उघडा आता. बाई आत येऊ का? गणू ही वेळ आहे शाळेत यायची. आता जसा येळ भेटेल तसा येतो बाई. इकडे ये. इथे उभा राहा इथे उभा. तुला किती वेळा सांगितलंय मी उलट उत्तर द्यायचं नाही म्हणून. हाय का? उत्तर दिलं नाही तर म्हणता तुला काहीच येत नाही. जर उत्तर दिलं तर म्हणता तू उलट उत्तर का देतोस म्हणून. अशाने मी शाळेतच येत नाही म्हणून. गप्पा बसा. तुम्हाला हसायला काय झालं? तुला यायला उशीर का झाला? बापाला दवाखान्यात घेऊन गेलतो. का काय झालं? रातच्याला जास्तच झालती. हसायचं काय त्याच्यामध्ये? दारू ही वाईट गोष्ट आहे. तुम्ही तुमच्या वडिलांना सांगितलं पाहिजे दारू पिऊ नका म्हणून. माझी आई बापाला रोज सांगते पण तो ऐकतच नाही. शांत बसा. तुमच्या वडिलांना तुम्ही शपथ घाला. त्यांना सांगा आजपासून दारू प्यायची नाही. तुम्हाला माझी शपथ. ओ बाई माझा बाप रोज सकाळी माझ्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेतो आणि रातच्याला पिऊन येतो. जा जाऊन बस जा. हो बाई. या पिदाड्यांच्या भोकरवाडीत मी राहीन असं वाटलं नव्हतं मला. पण तुला बघितलं आणि आता इथून जाईन असं वाटत नाही मला. लिची 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 लिची. मोहिनी. ए हे बाबा या बायकांचं काय खरं नसतं. अरे पण मोहिनी तशी नाहीये. तिची जादूच वेगळी आहे. हा. माझा बाप ज्या मायेने दारूच्या बाटलीकडे पाहतो त्याच्यापेक्षा जास्त मायेने मोहिनी माझ्याकडे बघती. भाऊ समजून बघत असेल. ए खादराळ्या काय? तुझ्याकडे बघत असन तसं. अरे ती माझ्याकडं ढेकळांनी आबाळाकडे बघाव तसं बघती. तिचे डोळे म्हणतेत मला ये आणि मला भिजवून टाक. ए या बाईनी लय लोकांना भिजवले. ए. तो आपला खताचं दुकानवाला संभाजी पार रस्त्यावर आणलं हिनं. हं.
कळलं का? आमच्या तसं नाही रे. हा? अरे सूर्यफुलं कशी अशी उभे असतात एकमेकांसमोर आणि एकमेकांचे मुके घ्यायच्या तयारीत असतात वाऱ्याची वाट बघत, तसं आमचं आहे रे. फक्त वाऱ्याची वाट बघणं चालू आहे. अरे वा तिकडे रे. बघ तू. नमस्कार हो भाऊ. ए नमस्कार. नमस्कार. हे पण एक वारच आहे. हा? नाही कसं काय चाललंय मास्तर? कसं काय वाट चुकलं? नाही नाही हे हे आता शाळा संपली. बर. म्हटलं या गावात नवीन काही बघण्यासारखं असेल तर विचारावं. एनी स्पॉट? हा आहे ना, दारूचं दुकान पाहिलं का तुम्ही? हा आमच्या गावात बघण्यासारखं ते एकच हो. ठिकाण आहे. नाही ते मी कालच बघितलं. बघितलं? नाही नाही म्हणजे त्या तात्या नावाच्या माणसाने दाखवलं मला ते. तात्या नावाच्या माणसाला लहानपणीपासून ओळखतो. मग बघण्यासारखं काही नाही. लावणी ऐकायची असेल तर चला. हा, नो 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 मी असलं काही ऐकत नाही. नॉट. आम्ही पण ऐकत नाही, बघतो. हा. अहो मोहिनी लय चांगली नाचते ए. बघायचं का? हा? नाही नाही नको मला बघायचीच नाही. मग तुम्ही एक काम करा हा. मास्तर, संध्याकाळच्याला बाया मंदिरात बसून भजन गात्यात. हा. टाळ कुटायला तुमच्यासारखा असा गडी भेटला तर लई खुश होत्या म्हाताऱ्या. इकडनं जा कडकडनं संध्याकाळ पत्तोर देवळात पोहोचाल. थँक्यू थँक्यू. कसं बोलते कसं चालते. ही कुठे गेली? ए, हा. चला तमाशाला बाळू शेठ. रंगिली नार मोहिनी करील काळजावर वार. अरे वा रे. ए नको, तुझ्या काळजावर नाही इकडं. हा, हा. अरला सड्यासारखं करत जाऊ नका रे, पुढे पुढे जात जाऊ नका. हा, हा. वहिनी आहे ना तुमची? मोहिनी ना? चला चला. हा. अहो घ्या की जराशी पावन करा हलकी हलकी नशा. अहो घ्या की जराशी पावन करा हलकी हलकी नशा. पण टाईट होऊन सडकवर उगा करू नका हो तमाशा. जरा रीत जगाची राखा, हे पाणी दमान चाखा, हे पाणी दमान चाखा. अन येऊ द्या हळू. झिंझिरी झिंझिरी झिंझिरी, झिंझिरी झिंझिरी झिंझिरी, झिंझिरी झिंझिरी झिंझिरी, झिंझिरी झिंझिरी झिंझिरी. भर ज्वानीच्या मोह फुलाची चमचमती पहिली धार. नागमोडी वळणावरती हिरवाळीचा धुंद उभार, हिरवाळीचा धुंद उभार. हळव्या फुलास टसल्या टसल्या विसाटल्या मधमाशा. पण टाईट होऊन सडकवर उगा करू नका हो तमाशा. अन येऊ द्या झिंझिरी झिंझिरी झिंझिरी, झिंझिरी झिंझिरी झिंझिरी, झिंझिरी झिंझिरी झिंझिरी, झिंझिरी झिंझिरी झिंझिरी. आज रात्रीला उशीर होईल, तुम्ही सांगून आला का घरला. थांबूनी दारापाशी, बाई माग तुम्ही का फिरला. बाई बाई माग तुम्ही का फिरला. कडकडन चला निघा, नका धरू फुकटाची आशा. पण टाईट होऊन सडकवर उगा करू नका हो तमाशा. अन येऊ द्या झिंझिरी झिंझिरी झिंझिरी, झिंझिरी झिंझिरी झिंझिरी, झिंझिरी
ताई आता कशा पाय रागवताय ताई? आता ताई म्हणतो वैर मग अशी हात धरताना अक्कल कुठं गेलती रे? तेव्हा तुमच्यात बायको दिसत होती मला. तुझी बायको दिसायला मी काय फाटकं लुगडं नेसले का रे सुकाळीच्या? असंच रोज सकाळी बोलते. मग उद्यापासून तुझ्या बायकोला आणून नाशिविता चला ग. आता काय बी झालं तरी या दारुड्या लोकांपुढं म्या पुन्हा नाचायची नाही. अगं ये काय झालं ग एवढं तंत नाहीला? ताई पुन्हा दुसऱ्या गावात नव्यानं जायचं म्हणजे ताणच होणार. हा एक तर हिची पण पैसा घेऊन समजा येगळी झाली. आता नव्यानं बसतान बसायचं म्हणजे सगळं सण करावंच लागल. मला नाही वाटत या गावात बसतान बसन. पैसा काढायचं नाव नाही घेत. स्वतःत नाचतात दारुडे. त्या सरपंच साहेबांना सांगून काहीतरी इलाज निघल. त्यानं सुपारीचं बी असं नाही. त्याचा काय बी फायदा नाही. तेच कदरतय दारुड्या लोकांपुढं. ती मास्तरीन सरिता कधीपासनं दारूबंदीचं काम करते पर तिचं बी कोणी ऐकत नाही. आता मलाच काहीतरी करावं लागल. I have little head. I have little head. I have little head. I have little head. I have no head. I have no head. I have no head. I have no head. I have little head. I have little head. नमस्ते गुरुजी. काय मास्तरीन बाई आज इकडे कसं काय चुकलात? गुरुजी तुम्हाला माहितीये मी दारूबंदीसाठी काम करते आणि आपल्या गावात दारूबंदी व्हावी अशी माझी मनापासून इच्छा आहे. आणि आता ह्या कामात मोहिनी आपल्या सोबत आहे. अहो तुमची इच्छा असून काय होतंय? दारुड्यांची इच्छा पाहिजे ना दारू सोडायची. म्हणूनच मी तुमच्याकडे आलीये दारू सोडवण्यासाठी. हे मागे वर आहे, चल अहो, मागे. काय बोलता काय? अहो दारुड आपल्या बापाचं ऐकत नाही तेव्हा आमचं केव्हा ऐकणार? अहो पण गुरुजी तुम्ही अण्णाला सांगून दारूचं दुकान बंद तरी करायला लावू शकता ना? काय आमची तालीम बंद करायच्या माग आहे काय तुम्ही? का? अहो तालीम मागेच बंद झाली असती. अण्णा महिन्याला पैसे देतो म्हणून चाललंय. नाही तर खायला जाणार नाही आणि खुरा कुठं द्यायचा? ह्या तालमीचा खर्च उचलायला मी आता तयार आहे. पण दारूचं दुकान बंद झालंच पाहिजे. झालंच पाहिजे. वय वय झालंच पाहिजे. बंदच झालं पण पाहिजे. मी म्हणतो दारू वाईट असते असं कोण म्हणलं तुम्हाला? असं डॉक्टर म्हणतात. कोण आहे तो डॉक्टर? हा ना त्याला माझ्या पुढं. अरे शाळेत असल्यापासून दारू पितो. ऐकात. मला नाही काही झालं. ही जी आहेत ना माकडं यांच्यापैकी कोणी बी मला पाडून दावायचं. आता 2 बाटल्या पिलोय. दारू वाईट असेल तर पडलोच पाहिजे मी. या पुढं कोण आहे का? अरे का रे सगळ्यांच्या माना काय खाली गेल्या का? अरे कोण आहे का पट्ट्या? ये समजे घाबरलेत का मला? ह्योच मोकाय मोहिनीला जिंकून घ्यायचा. व्हाय पुढं मी पाडून दाखवतो याला. अरे काय येड लागलं काय? तुझ्या जंतू इंचभर नाळणार तू काय त्याला पडणार? अरे बघू रे. गावात हा एकच माणूस आहे ज्याला कसलंच व्यसन नाहीये. अर्जुन. पाहिलंय मी याला. अर्जुन तुझ्यासारख्याच मर्दांची गरज आहे या गावाला. ये अर्जुना ये.
अरे घाबरला का उंदरा? घाबरत नसतो मी. मग कशाचा विचार करायला लागलास? मी विचार करायला लागलो तू मेला तर तुला खांदा द्यायला बी कुणी यायचं नाही यार. एवढं का म्हणून वजन वाढविलंय? खातून हाकतो का नाही? काय बोलायला लागलास आता? धावतोस तुला हं? हे. बरं, बरं. ए, ए, ए. पिणाऱ्या माणसाची इज्जत वाचवायला आज बेवड्या तात्यातच पोरगा कामाला. अर्जुन, आम्हाला तुझा अभिमान आहे. हार दे रे. इकडे आण. आणि ग्रामपंचायतीकडनं 51 रुपये आणि हे श्रीफळ देऊन तुझा सत्कार करतो. हार त्याला घाला. 51 रुपये मला द्या. बसा बसा, पडाल पडाल. 51 रुपये कशाला? एवढा खर्च कशाला करता सर? नाही 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 नाही, अरे अख्ख्या गावाला कळलं पाहिजे दारूबंदीवर काम करणाऱ्या माणसाला आम्ही किती मान देतो. अरे दारू सोडणाऱ्याला तर आम्ही 101 रुपये देऊ. 101 रुपयाने काय होतं? निदान 10-15 हजार तरी द्यायला पाहिजे. अरे घबरे, अरे दारू सोडणाऱ्याला जर मी 10-15 हजार रुपये दिले तर माझ्यावरच आजबट्टी काढायची येळ आहे. 51 रुपये इकडे द्या. कशाला? दारू प्यायला? अहो सरपंच, महिना झाला हो, तोंडाला दारू लागली नाही. अरे सांगताना तोंडाचा वास येतोय बघ. हा वास तो नाही. अहो सकाळी सकाळी डोकं दुखत होतं ना, म्हणून मी बाम लावला होता. बाम जिबेला पण लावला होता का? का गिळली होती बाटली? नाही, चुकून एक बोट तोंडात घुसला असं. ए अरे सोडा रे सोडा, दारू सोडा. अर्जुनाचा आदर्श घ्या. आयुष्य बर्बाद करते दारू, संसार उद्ध्वस्त करते दारू. म्हणून सांगतो, संसारात नका करू. 101 रुपयासाठी लाख मोलाचा आनंद देणारी दारू कोण सोडेल? अरे तुमच्या समोर डोकं आपटून सुद्धा काय उपयोग नाही. तुम्ही काय कामाचेच नाही. पण या अर्जुनाला मी रस्त्याच्या कामाचा ठेका देणार आहे. पण त्यासाठी दारूला हात लावायचा नाही. हो सरपंच, दारूकडे बघत सुद्धा नाही मी. शाबास. एक काम करा, 51 रुपये इकडे द्या. मी आजपासून सोडूनच टाकतो. लाज नाही, दारू म्हणले ते. त्या अर्जुननं काय जादू केली काय माहित. तो पैलवान पडलाच ना खाली. काय मोहिनीबाई, चला. पैलवान तुम्ही हा. तुम्ही इथं कसं काय? अहो चला की. हा म्हणजे अर्जुनने सांगितलं नाही का तुम्हाला? काय? ए ढोल्या पहिलवाना, आता जर तू माझ्याकडनं पडलास तर मोहिनी खास तुझ्या एकट्यासाठी नाचणार आहे. शपथ. असं आहे वय? ओ पैलवान चला निघा, काय बारी बिरी व्हायची नाही. चला. अहो पण अर्जुन फसविलं तुम्हाला. चला निघा आता. अहो असं कसं? अर्जुन म्हणला होता. ओ पैलवान, बाईंनी सांगितलं ना निघा म्हणून. कान आहे का कानाची भोक? निघा. असं तर अर्जुननं मला फसवलं तर बघतोस त्याला. ओ का बघायचं बघा. चला चला निघा निघा. एखाद्या गोष्टीवर आपण मनापासून प्रेम केलं की ती गोष्ट आपली होतेच. अर्जुनला माझ्या मनातली भावना कळली. केवळ माझ्यासाठी त्याने त्या पैलवानाला जमिनीवर लोळवलं. प्रेमात किती ताकद असते ते आज मला कळलं.
अर्जुनचं जर माझ्यावर प्रेम नसतं तर त्याला काय गरज होती हे धाडस करायची. मुलीला एकांतात घेऊन जावे. बापरे. सरिता, मी इम्प्रेस झालोय तुझ्यावर. नाही म्हणजे बघ ना, किती राब राबतेस तू या गावासाठी, शाळेसाठी. आणि हे 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 ते टार्गेट मुलं, सतत दारू पिणारे लोक. थकून जात असशील ना. हो. म्हणून म्हणतो आज संध्याकाळी जाऊया का नदीकाठी, निवांत एकांत. नदीकाठी वेळ लागलाय का तुम्हाला? नाही, मला जरा महत्वाचं. तात्या, पाणीच पितोय. तात्या तुम्ही इथे आहात का? बरं झालं. तुमच्याशी बोलायचं होतं खरं तर. तात्या, मी काय म्हणते, तुमच्यासारख्या थोरा मोठ्याने दारू सोडली तरच तरुण मुलांना धाक वाटेल ना. अरे शाळेतल्या पोरांना शिकवाय सोडून काय रिकामी धंदे लावले ते. लुक, आम्ही शिक्षक आहोत. लोकांच्या वाईट सवयी सोडवणं आमचं कर्तव्य आहे. काय गप्पे. शाळेतल्या पोरांनी चॉकलेट खाऊ नका म्हणून तुम्हीच सांगताय काय? हो, आम्ही सांगतो. मग पोरं ऐकतात काय? नाही, लहानसहान पोरं तुमचं ऐकणार आणि म्हाताऱ्या माणसाला काय म्हणून शानपण सांगायला लागलाय रे. तात्या, त्या दिवशी तुम्हाला मी प्रयोग दाखवला होता ना. दारूच्या ग्लास मध्ये पडलेला किडा 1 सेकंद सुद्धा जगू शकत नाही. कसा जगल? दारू पिणं काय किड्या मुंग्यांचं काम आहे काय? मर्दाचं काम आहे, मर्दाचं. सी, तुम्ही देवाला मानता की नाही? म्हणजे देवाला आवडत नाही म्हणून तरी दारू सोडा फॉर गॉड. असं कोण म्हणलं? मला सांगा, या जगाचा निर्माता कोण? देव, गॉड. मग आता जर जग देवानं बनवलेलं असलं तर दारू कोणी बनवली? सांगा सांगा की. आणि त्यानं बनवलेल्या गोष्टीला नाही म्हणून चालेल काय? मला सांगा, आपल्या गावातल्या भानाबाबाची जत्रा दारूचा निवड दाखवल्याशिवाय भरती काय? भरती? याचा काय उपयोग नाही. बघितलं, गावातली लोक अशी त्रास देतात. म्हणून म्हणतो आज संध्याकाळी जाऊया नदीकाठी, निवांत एकांत. सर, माफी मागायची काय गरज नाही. मला तुझा हा जबाबीपणा लई आवडला. तुला खुश करण्यासाठीच केलं मी हे मोहिनी. आता मला खुश करून तुला काय मिळणार र? तुला खुश करून काय भारतरत्न थोडीच मिळवायचंय मला. मग उगा अडाण्याचं सोंग नको आणूस. तुझ्यामुळे रात्रभर झोप येईना झाली मला. आता ग बया. अगं, ऐश्वर्या रायचे तुझे डोळे जर शेजारी शेजारी ठेवले तर कोणचे डोळे कोणाचे हे कळणारच नाही. इतके तुझे डोळे खास आहेत. असं दररोज लिंबाच्या पाण्याने दूध जाईन मी ते. अगं 3-3 किलोचे घुंगर घालतेस. किती वजवत असं तुला. माझ्या संग लगीन केलंस ना तर छटाकभर चहापत्ती बी उचलू द्यायचो नाही मी तुला. तुला इतका खुश ठेवीन का नाही, कामच करू द्यायचो नाही. मला खुश ठेवणं एवढं सोपं नाही. अगं, तुला खुश ठेवण्यासाठी मी एखादी बँक सुद्धा लुटीन आणि तुला नवीन सोन्याचे दागिने करून देईन. एवढं काय बी करायची गरज नाही. मला जर खुश करायचं असेल ना तर एकच काम कर. कोणचं? त्या दारुड्यांचा बंदोबस्त कर. जीव लई कदरलाय र. ते दारूचं दुकानच बंद कर. अगं, दारूचं दुकान काढ म्हणली असती तर 2 मिनिटात केलं असतं मी. पण दारूचं दुकान बंद करणं म्हणजे लय परेशानी असती ग. दारुडे जंगलात सुद्धा बार शोधत हिंडतेत. आता माझ्यासाठी तू एवढं बी नाही करणार. एवढं? आता पात्र आहे, या गावात दारू बंदीच करून टाकतो मी. पण त्याच्यानंतर तू मलाच बंदी नाही ना करणार? तुझे म्हणशील ते करीन. दुपारपासून तुमचं दोस्त औषध आणायला गेल्यात. अजून पत्ता नाही त्यांचा. 100 रुपये बी तिकडच आणि ते बी तिकडच. तो मूड दिसतो काय रे? नाही रे. सख्याचं कसं होणार रे? काय झालं सख्याला?
काय नाही अरे काय झालंय? 50 रुपये दे. कशामुळं? उद्या सकाळी परत देतो. अरे उद्या देतो म्हणून माझ्याकडनं आता पत्तर 50,000 घेऊन गेलास. तुझा उद्या कधी उगवतच नाही. माईला उद्या सकाळी तुझ्या 50,000 परत देतो बघ. अरे 50 रुपये आहेत का तुझ्याकडं? आणि उद्या कुठनं 50,000 देशील? अरे माझ्यासाठी नाही मागत बाबा, मग सकाळच्या औषधासाठी मागतोय. काय झालं सख्याला? लय सिरियस आहे रे. आईला मग मी त्याला नेऊन देतो ना, तुम्हालाच कशा पायी देऊ? असं कसं? पैसे त्याला देऊन काय फायदा? औषध आम्हालाच आणावं लागेल. औषधच आणा बोंगाऱ्या हो, लगेच दारू प्यायला नका जाऊ. काय अर्जुना, औषधाच्या पैशाचे आम्ही दारू पिऊ रे? नाही रे. औषधाचं दुकान कुठे आहे रे? अरे 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 हे बाई इकडे आहे. आता दिसलं का तुमच्या आयुष्य नव्हता तुमच्या? अजून आलं नाहीत. सकारामच्या औषधाचे पैसे बाजूला ठेवा यार. आपला दोस्त आहे तो. मग अरे पाजणारा दोस्त आहे म्हणून तर दारू पिण्याला अर्थ आहे, नाही तर काय सगळंच व्यर्थ आहे. अरे पण दोस्ताच्या पैशाने पेले तर बिघडतोय कुठं? दोस्त रागावलाय काय? आणि रागाला तर बसला. काय पी ना. माझा दानी मला सोडून गेला. आता मी काय दारूमुळं काय हे वाट लावून घेतात कळत नाही. माझा बी पाय दारूच्या गुत्त्याकडे घसरला होता, पण मोहिनी तुझ्यामुळं वाचलो. दमानी पडतान बांबावर आलात का दारू ढोसून? बाप्पा बरोबर बोलण्याची ही काय पद्धत आहे काय? अरे दारू प्यायला नसता तर रोज दुधाना अभिषेक घातला असता. अरे रोजच्या रोज 10 लिटर दूध लागलं असतं. त्याच्यापेक्षा तुला सांगतो मी, अर्धा लिटर दुधाच्या पैशात दारू पिऊन खुश आहे. ते काही असलं तरी उद्यापासून दारू प्यायची नाही. आता तू काय बापाला शिकवायला लागलास काय रे? हा, उद्यापासून दारू प्यायची नाही. मग काय तुझ्यासारख्या बाया नाचू? मी काय बाया नाचवितो का काय? आणि मग काय त्या कला केंद्रात त्या मोहिनीची इनीपणी करायला जातोस का लुगडं नेसवायला जातोस? उगाच चाटाळासारखं बोल नका. उद्यापासून दारू प्यायची नाही म्हणजे नाही. अर्जुन, म्हाताऱ्या आई बापाला दम देणाऱ्या पोराची जर पोलिसात कंप्लेंट केली का नाही तर 5 वर्षाची सजा आहे, असं मी पेपरात वाचले. मी काय दम दिला तुम्हाला? लहान मुलांना आणि म्हाताऱ्या माणसाला त्याच्या मनासारखंच वागू दिलं पाहिजे, असं पण पेपरात वाचलंय मी. मग दारू पिणं वाईट असतं हे नाही का वाचलं कुठं? तसं वाचलं असतं तर पेपर बंद केला नसता होय. अरे एकुलता एक लेख सांगतोय, त्याचं ऐकलं तर काही बिघडतं का? नाही दारू प्यायले तर काही बिघडतं का? मग माझं लगीन लावून दे. कशामुळं? दारू नाही प्यायची मग रात्रभर करायचं काय? अरे देवळात जाव, भजन कराव, चांगलं काही सुचत नाही का? तुझी माय रोजच्या रोज सकाळ संध्याकाळ देवळात जायची, भजन करायची, तिचं काय झालं? गेली का नाही वर? चांगली माणसं आवडत असतात देवाला, म्हणूनच मी दारू पितोय. अरे मी जर देवाला आवडलो आणि त्याने जर मला बोलवून घेतलं तर काय करा? तुम्ही नाही सुधारायचे कावाच. अर्जुन, काय गोड बोललास. उद्यापासून दारू बंद. खरंच? आता फक्त 1000 रुपये दे. 1000 रुपये कशाला? आता उद्यापासून दारू बंद करायची म्हणल्यावर आज मनसोक्त पितो की. काही गरज नाही, रोज पेत जा दारू. तुम्ही सुधारायचेच नाही कधी. तेच तर करतोय.
कशाला उगाच डोकं काटेच मारता उगाच सगळी की कुत्र्याची पाळी आली. अरे माझं घर कुठे गेलं? हो तात्या आत्या हेच आहे वाटतं, कळतंय मला. अहो काय सांगताय काय? त्या बाई बरोबर पण लफड आहे तुमचं? म्हणजे काय मास्तर, ह्या जिल्ह्यात माझी 10 मुलं आहेत, एक वेगळ्या घरात. पण पण कसं काय शक्य आहे? नाही नाही, हाऊ 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 पॉसिबल? हो म्हणजे अघोरी विद्या. पण पण बाळाभाऊ, मला जरा सोपी विद्या सांगा. इझी. का माझ्यावर विश्वास नव्हता ना तुमचा? नाही नाही, म्हणजे काय आहे, असं आहे की इतकी तुमची अफेअर्स आहे म्हटल्यावर थोडा विश्वास ठेवायलाच पाहिजे ना. मास्तर, मी जर तुमच्यासारखं दिसलो असतो ना तर अख्खं गाव माझ्यासारखं दिसलं असतं. हा, सगळी लेकरं सेम टू सेम. नाही, नाही, पण तुम्ही हे असे दिसत असूनही बरीच प्रगती आहे, डेव्हलपमेंट. तुम्हाला नक्की कोणाला पाठवायचे? आपल्या माझ्या गावामध्ये एक मुलगी आहे, माय विलेज. मी तुम्हाला एक आयडिया सांगेन, पण कोणाला सांगायचं नाही हा. तुम्ही पण म्हणजे तुम्ही मला सांगितलं हे कोणाला सांगू नका. होय ना? 100 रुपये द्या. 100. अरे पोरी पाठवायला लोक लाखो रुपये खर्च करतात, इथे 100 म्हणलं तुमच्या छातीत कळली होय? नाही नाही, मग आयडिया काय? आयडिया सांगा ना. एक सरडा पकडून आणा. बोंबलू नका, अख्ख्या गावाला कळल. पण जिवंत सरडा पकडून आणायचा? मेलेला. मग 100 रुपयात तेवढंच. पुढचं सरडा आणल्यावर. नाही नाही, सरड्याचं तुम्ही काय करणार आहे त्या? अरे तुमचा जीव पोरीत अडकलाय की सरड्यात? पोरीत? हो ना, मग सरड्याचं तुमचं काय घेणं देणं आहे? माझं काय घेणं देणं आहे? ओके, थँक्यू. 100 रुपये काढा. हे घ्या. आता माझा ठणका थांबल. आता थांबल. खरंच ठणका थांबल? सरडा. म्हणून काय चाललंय? काय रे, काय चाललंय? हा, नाही काही नाही झालं. अर्जुन, काय झालं सरपंच? वरडत आला ते? अरे हे ठेकेदारी सोडून दारूबंदीचं खूळ काय डोक्यात घेतलंस? तुम्हाला आपल्या गावात दारूबंदी व्हावं असं वाटत नाही का? वाटतं ना. अरे त्याशिवाय हे निर्मलग्राम होणार कसं? पण आपल्या गावातली लोक ऐकत नाहीत ना. नीट सांगून ऐकत नाही, म्हणून ही भुताटकीची आयडिया काढली मी. कंची? पण समजा व्यवस्थित होईल ना? प्रयत्न करणं आपल्या हातात आहे सरपंच, यश देणं बाटलीच्या हातात आहे. हरिओम. क्रॉस डीप वॉटर. कावळ्याला खोल पाणी दिसलं. कोणाला? कावळ्याला खोल पाणी दिसलं. नाही, तुम्ही हे सस म्हणजे तुम्ही मुलांना सरडा पकडायला सांगितलात? हो. का म्हणजे मुलांना प्रयोग नको शिकवायला? एक्सपेरिमेंट? सरड्याचा कोणता प्रयोग पुस्तकामध्ये हो? नसेल, पण मुलांना सर्व प्राणी माहिती पाहिजे. तुम्ही इंग्रजीचे शिक्षक आहात ना, मग इंग्रजी शिकवा ना, सरडे पकडायला शिकवू नका. हा सरडा पकडून झाला की पुन्हा सरडा? नाही, म्हणजे सरडा याच्यासाठी की सरडा कसे रंग बदलतो हे मुलांना कळलं पाहिजे. ऐकी नाही रे, जेणेकरून त्यांना आपल्या आयुष्याचे बदलते रंग कळतील. आहे ना, कलर्स ऑफ लाईफ. म्हणजे मृत्यू बद्दल शिकवायला तुम्ही मुलांना स्मशानात घेऊन जाल? छे, तस नाहीये ते काय नाही. अजिबात मुलांना सरडा बिरडा पकडायला सांगायचं नाहीये. जे पुस्तकात आहे तेवढंच शिकवा. ओके. सरिता, काय? आय लव्ह यू. काय? सॉरी. इट्स ओके. बोट पकड. अरे चुकीचं बोट पकडतो नाले का? उभा राहा. एवढा आहेस तू? बस खाली बस.
पुस्तक काढा, हसू नका. काढा पुस्तक. क्रो लिया, क्रो क्रो. कुडकुड कुडले, कुडकुड कोंबा. सुटली, सुटली. कुडकुड कुडले, कुडकुड कुडले, कुडकुड कुड कोंबा. पकडा, पकडा. कुंबा, कुंबा. अरे मला सोडा. पकडली. सुटली, सुटली, सुटली. सोडणार नाही, सोडणार नाही, सोडणार नाही तुला चांगली. कुडकुड कुड कोंबा. अरे कोणाला पकडायचं, कोणाला सोडणार नाही. मध्ये मध्ये बोलू नको. तुझ्या नरडीचा घोट घे. मी काय केलं? तू नाही, ती हाड. हरा आली का काय? मला सोडा, मला दारू प्यायची, मला सोडा. मग घाबरतो काय? तू आहे ना घाबरत? मी माझ्या बायकोला नाही घाबरत. हाडीला कशाला घाबरू मी? अरे पण मी हा घाबरतो ना. मरच्या आहे मला काय. ती कोणी साधी सुधी हाडळ नव्हती. एका दारुड्याची बायको होती. ती बायको आमच्या पैशासाठी त्याने तिला मारलं. मग ती मेली आणि तिची हडळ झाली. कुडकुड तुडले, कुडकुड तुडले, कुडकुड कुड कोंबा. एका झटक्यात आडवा खंबा. आला, आला. कोण आला? वास आला. कोण आला? तिला, तिला? तिला, तिला. वास येतोय. कोणतरी प्यायलाय, कोणतरी प्यायलेला आहे. कोण आहे तो? अरे एक असेल तर नाव सांगेन. इथे सगळे पिदाडे आहेत. कोडकोड कोंबा. सांभाळून राहा. बघा हा धूर येतोय. तिच्या अंगाची लाई लाई होते. कोडकोड कोंबा. चाललो घरी. पण जोपर्यंत हडळ पकडली जात नाही तोपर्यंत दारू पिऊ नका. नाहीतर कोडकोड कोंबा. वाचवा, वाचवा, वाचवा. काय झालं भरत्या? अरे मी दारू पीत बसलो होतो तर 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 कोणीतरी माझ्या छातडात लात मारली. अरे नरड दाबायला लागलं. अरे अरे गावातलं होतं का रे? अरे कोण होतं काय माहितीच नाही. पण भूत होतं. भूत होतं. कोड 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 कोंबा. नक्कीच ती हडळ असणार. सांगितलं होतं ना, दारू पिणाऱ्यांना ती सोडत नाही. चला मी चाललो घरला. ए थांब, मी पण आलो. मी माझ्या बायकोचं एकुलते का बाबा? अरे माझ्या बायकोला काय दोन दोन आहेत का काय? काय माहिती? अरे मी पण येतो ना. बायको समोरच बसून राहतो आता. तू येतो की थांबतो? प्रत्येकाला एक घर असावं पिऊन रात्री परतण्यासाठी आणि प्रत्येक घराला एक ओसरी असावी बायकोने हाकललं का बाहेर झोपण्यासाठी. चल ओसरीत जाऊन झोपू. त्या आगलीला पण ह्याच गावात यायचं होतं का? दारू प्यायल्याबगैर मला झोप लागत नाही. 2 दिवस झाले डोळ्याला डोळा नाही. अरे अमावस्येपर्यंत कळ काढ. त्या मांत्रिकाने सांगितलं का नाही, अमावस्येला हाडळ पकडा सोपी जाती म्हणून. तो काय खेकडा आहे काय? घातला बिळात हात आणि काढला बाहेर म्हणायला. एकदा सांगितलंय का नाही त्या मांत्रिकानं हाडळ पकडून देतो म्हणून. आईला व्यसनी माणसाची नाटक किती असतात. अरे अमावस्या तर अजून 8 दिवसांनी येतो. मी प्यालो नाही तर मेलोच. माझं काय खरं? अरे पेले नाही म्हणून मेले असते तर जगात पिदाडेच उरले नसते का फक्त? ते काय नाही, आता डोळेदान करावशी वाटायला लागलेत मला. कशामुळं? अरे डोळ्याला डोळा नाही लागला तर त्याचा उपयोग काय? दान करून टाकतो डोळे आजच्या आज. म्हणजे दारूची बाटली दिसाय संबंध नाही आणि डोळे मिटायची चिंता नाही. वा, वटपौर्णिमेसारखा एखादा बापाचा जर सण आला असता ना तर मी आयुष्यात साजरा केला नसता. का? अरे एकच जन्म हा बाप परवडना, जन्मोजन्मी हाच बाप कशाला पाहिजे? हे घ्या. सापडला गुरुजी. मेलेला आहे ना? हो गुरुजी. ए घे. हं? जा जा. थँक्यू. जा. हं? इकडे. बाईंनी विचारलं तर सांगायचं नाही सरांसाठी सरडा आणून दिला ते. हं? जा जा. 10 रुपये द्या.
अरे आता दिलेत नाही याला. सरडा आणायचे होते. बाईनं सांगायचं नसेल तर अजून 10 रुपये द्या. अरे जा जा बाई आल्या, जा. हा? इथे काय करताय तुम्ही? काय नाही, काय हा? अरे काय हो अजून वर्गातच? शाळा संपली केव्हाच? घरी जाऊन तरी काय करणार आहे? एकटा जीव, अलोन मॅन. लग्न करा लग्न. कोणी तयार व्हायला पाहिजे ना. होईल होईल. तुमचं काय? हा म्हणजे तुम्ही कसे आलात परत रिटर्न? हा अहो माझं पेन राहिलं ड्रॉवर मध्ये. एवढं दचकायला काय झालं? मी नेहमीच ठेवते. नाही ड्रॉवर मध्ये काहीच नाही, मी बघितलं. आय सॉ. कसं शक्य आहे? मी स्वतः ठेवलं होतं. कशाला एवढे ओरडताय? माझ्या ड्रॉवर मध्ये साड्या ठेवता काय? शिक्षकांची ही वागायची पद्धत आहे का? असे वागतात शिक्षकांची? अरे लाभ. हे सगळं तुझ्यासाठी चाललंय ग सरडे. सरिते कधी होणार आहेस ग माझी? आईला 2 दिवस झालं दारू नाही प्यालो मी. अर्धा तासाने दारू पिणारा माणूस मी. काय मग अर्ध्या तासाला? नाही तर काय झोपच येत नाही ना. आईला प्यायल्याशिवाय झोप येत नाही म्हणतो आणि अर्ध्या तासाने कशाला रे दारू पितो? खरंच झोप येत नाही? झोप येते रे, पण दारू पिण्यासाठी जागतो. मग काय फायदा? सगळ्यांचा झालाय आपल्यावर खूप. दारू शिवाय आपल्याला येतच नाही झोप. तरी पण मी रात्री वाया जाऊन देत नाही. काय रे बाळ्या? अरे पट्टीचा पिणार तू आणि त्या हडळीला घाबरतो. अरे हडळ्या म्हणून रे, आता कानपट्टीत वाजवली असती. मालक घाबरतो म्हणजे काय? ती हाडळ आपल्या भरत्याच्या मानावर बसली होती, छातीवर बुक्क मारला. अरे तुम्हाला माहित नाही का? अरे तो मांत्रिक आलाय गावात त्या हडळीला पळवायला. कुठे? अरे त्या पारापाशी जाऊन बघ तो कसा हडळीला पळवतोय ते. काय सांगतो काय? पकडली की नाही चांडाळणीला. आमच्या भोकरवाडीच्या जीवावर उठली होती काय? पकडली की नाही पकडली की नाही चांडाळणीला. आता चांगली ठेचून टाकतो. कोड 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 कोंबा. उघड्या राहिल्यावरती काय वाजवत बसलाय? चला. तेच तर करतो ना, आपली सोय करतोय. आता आम्ही दारू प्यायला तर हडळ आमच्या डोक्यावर बसणार नाही ना. कशी बसेल? आत्ता जाळून भस्म करून टाकली ना कुंभाट. कुडतुडतुडला कर कुडतुडला कुडकुड कुंभा. अरे कुठला कुडकुड कुंभा? वाट बघते दारूचा खंबा. केली का नाही गावात दारू बंदी? मानलं तुला. लई आदर वाटायला लागलाय मला तुझ्याबद्दल. आदर मिळवण्यासाठी केलेलं नाही मी हे. मला माहितीये तू हे कशापायी केलंय. मला वाटलं काही सरले का काय? अशी इसरत नसते मी. अंगास अरे जरा थांब की, एवढी काय घ्यायला लागली? जरा धीर धर. धीर 30 वर्ष झाली धीरच धरलाय. बाहुली शिवाय दुसऱ्या कशालाच हात लावलेला नाही मी. अजून बी असा पावडरचा वास आला की माझ्या काळजात लाडू फुटत येत ग. आम्ही घरात काही गोडधोड करावं म्हणलं तर शेजाऱ्याचं सुतकच निघत. चला आज होणार ना लावणीची बारी. अरे एवढा काय जीव चाललाय तुझा? थुत्रे आणि दारू पिऊन कस काय आलात तू? ती हडळ नरडीचा घोट घेईन ना तुझ्या. अरे तिला मांत्रिकाला कवच मारले म्हणून मी पावशेर मारले. चला ताई लावणीची बारी. आयो आईला बायकोचा कधी एवढा मार नव्हता खाल्ला. बाय पण बारी हात पण बारी. दारू बंदी. नाही काय झालं, त्या हाडळीनं पावशेर मारली म्हणून त्या मांत्रिक त्याला म्हणला. म्हणजे मांत्रिकानं हाडळीला ते अरे घुंगरू पडले. चला चला करा तोंड काळ इथं.
पळायला पाहिजे. पळ, पळ, पळ. तो अण्णा तुला शेण खा म्हणला तर खाशील करे. एरवी खाल्लं नसतं पण त्यांनी दारू पाजली. तू पण दारुडाच आहे का? हो. अरे थुत्र्या तब्येत तर बघ ना, पितो न खातो का नाही? सगळे कसे असे खापर तोंड्याचे गटार तोंडाचे मिळते काय माहिती आहे. आता पुन्हा मलाच यावं लागन. मग चला दारू प्यायला. आईला एवढं मारलंय की माझी हाडं पण बाहेर आली. आलाय सरडा कुमार. आला की नाही? अहो काय आहे काय? कुठे होता तुम्ही बाळाभाऊ? वेर सांगा ना. नाही नाही बरोबर आहे तुमचं, पण काय हे घेऊन फिरतोय मी तुमच्यासाठी. माझ्यासाठी? माझ्यासाठी चाललंय का सगळं? सॉरी सॉरी, म्हणजे माझ्यासाठी चाललंय हे सगळं. पण काय करायचं काय याचं बाळाभाऊ? याच चाळ 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 करायचा. चाळ करायसाठी घेऊन फिरतो का आठवड्याभरापासून हे वीक? काय मग काय उशिकाला ठेवून त्याचे काय मुकी घेणार का? हळू बोला ना. सॉरी, आय एम सॉरी. तुम्ही रागावू नका प्लीज. पण पण चाळ का करायचा? सांगतो. 100 रुपये द्या. हे धरा एक मिनिट. अहो, काय माझे काय उतरू होतो काय? अहो पैसे काढायचे. एक सॉरी. सॉरी काय सॉरी? तुम्ही मला याचं काय करायचं ते सांगणार होता. ह्याचा जाळ करायचा आणि ह्याची राख तुमच्या खिशात ठेवायची. ह्या सडलेल्या सरड्याची राख माझ्या खिशात ठेवू इन बाय पॉकेट? हाऊ पॉसिबल? नाही नाही मी ठेवतो. पण काय करायचं ते पुढे? ज्या पोरीला पटवायचा ना तिच्या अंगावरती राख टाकायची. तिच्या अंगावर राख टाकायची की मारणार नका कानपटात माझ्या? त्यांना मी सांगतो ते कर. ती काय तिला सांगून टाकणार का? नाही. ती काय धुळवड आहे का? धुळवड. सॉरी. गपचूप टाकायची. गपचूप टाकायची. मग बघतच बस. कुठे बघत असा? इकडे या. सरड्यासारखी रंग बदलेला. रागानं लाल असेल ना तर प्रेमानं गुलाबी होईल. स्वभावानं तिखट असेल ना तर एकदम हिरवट होईल. खरंच बोलताय तुम्ही? मग आपला अनुभव सांगतो ना बाबा. बाळाभाऊ, म्हणजे समजा माझ्या बाबतीत हे घडलंच नाही तर नॉट हॅपन. मग तीच राख तुमच्या अंगाला फासा आणि सन्नच घ्या. तुमचं काय होणार नाही हो. तुम्ही जाळ काढा. कशाचा? अरे कशाचा काय? सरड्याचा. अरे बाबा माझी सगळी उतरली. 100 रुपये द्या. 100 रुपये काय दिले ना तुम्हाला आता? 100 रुपये? ओ बाळाभाऊ. संपलेला भेटू.